नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत हॉटेल गायत्री गारवा, जे की आहे डोनवट डॅमच्या जवळ खोपोली पेन रोडवर बघू शकता तुम्ही हॉटेल गायत्री गारवा। इथे तुम्हाला शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण भेटेल। आतमध्ये एंटर केल्या मस्त अशी बाप्पाची मूर्ती बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे ती। मस्त असतं रिसेप्शन। तुम्ही बघू शकता प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे। कंजेस्टेड असं तुम्हाला दिसणार नाही। खूपच गर्दी होती आम्ही आलो तेव्हा, नेहमीच खूप गर्दी असते। मेनू कार्ड ओपन केल्यावरती तुम्ही कन्फ्यूज व्हाल। नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, सी फूड, चायनीज फूड, सगळ्या प्रकारचे आयटम्स इथे अवेलेबल आहे। फूड अवेलेबल आहे। यामध्ये तुम्हाला क्रॅबही अवेलेबल आहेत, फिश आहेत, सुरमई, पॉपलेट, त्याच्यानंतर गावरान कोंबडी अवेलेबल आहे, मटन, चिकन, सगळ्या काही डिशेस अवेलेबल आहेत। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये व्हरायटी ऑफ फूड अवेलेबल आहे की तुम्ही नक्कीच कन्फ्यूज होऊन जाल। एवढा भला मोठा मेनू पाहिल्यानंतर कन्फ्यूज होऊन मी आपला नेहमीचाच चिकन मागवायचं ठरवलं। स्टार्टरमध्ये सर्वप्रथम पावसाळा असल्यामुळे चिकन मंचाव सूप आणि चिकन टिक्का ची ऑर्डर केली। आणि मेन कोर्समध्ये मी मागवलं होतं चिकन टिक्का मसाला, गार्लिक बटर नान आणि रोटी। सूप आपलं आलेलं होतं, मस्त दिसायला किती मस्त आणि टेम्पटिंग दिसते। तुम्ही बघू शकता। बाकी ठिकाणी जर तुम्ही सूप प्याल तर त्यामध्ये स्प्रिंग अनियनच टाकलं जातं, बट यामध्ये मी बघितलं कोरिअँडर ची टेस्ट येत होती, म्हणजे एक इंडियन टच या सूपला होता। तर मला टेस्ट खूप आवडली। त्यानंतर आला होता आपला चिकन टिक्का। मस्त बघू शकता तुम्ही, मस्त असं टेम्पटिंग दिसतंय। मी टेस्ट करते। सोबत आपली ग्रीन चटणी, शेजवान चटणी आहे। मस्त असं टेम्पटिंग होतं चिकन, खूपच छान। त्यानंतर आहे आपला मेन कोर्स, ज्यामध्ये आहे नान, चिकन टिक्का मसाला आणि रोटी।
खूपच अप्रतिम अशी टेस्ट होती चिकन टिक्का मसाल्याची, पण खूपच छान. मस्त असं माझं जेवण पूर्ण मी फिनिश केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर अस्सल घरगुती चव चाकायची असेल आणि टेस्टी फूड खायचं असेल तर हॉटेल गायत्री गारवाला व्हिजिट करायला विसरू नका. बजेट फ्रेंडली हॉटेल आहे आणि खूपच टेस्टी असं फूड आहे. सो मस्ट व्हिजिट असं हॉटेल आहे. सो व्हिजिट करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिजिट केल्यानंतर कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. खाने के बाद कुछ मीठा हो जाए या उक्तीप्रमाणे आम्ही निघालो जेवणानंतर माझी फेवरेट आईस्क्रीम खायला, ती म्हणजे मॅग्नम. सो मी माझ्यासाठी मॅग्नम आईस्क्रीम घेतलेली आहे आणि नितेशला हवा होता कोन, काजू आणि द्राक्षाचा कोन नितेशसाठी घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.